श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. एकाने खोलीमध्ये एक दोरी टाकली. संध्याकाळी त्याने मुलाला सांगितले, अरे जा त्या खोलीतून दोरी आण. मुलगा खोलीत जाऊन परत आला व म्हणाला, तेथे दोरी नाही, साप आहे. त्यावर बाप बोलला, अरे ती दोरीच आहे, तुला ती साप दिसते. मुलाच्या कल्पनेने त्या दोरीमध्ये साप निर्माण केला. साप दोरीच्या आधारानेच भासला आणि अखेर तिच्यातच नाहीसा झाला. वस्तुतः ती दोरी आरंभापासून अखेरपर्यंत दोरीच राहिली. सर्प तेथे कधीच नव्हता. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्म आदी अंती जसेच्या तसेच राहते. अविद्याजन्य गैरसमजामुळे जीवांना ते जगरूपाने दिसते. सर्पाच्या विषाने दोरी विषमय होत नाही, तसेच जगाच्या धर्माचा ब्रह्माला संस्पर्श होत नाही. अज्ञानजन्य देहबुद्धीमुळे जेथे एकच एक आहे तेथे अनेक दृष्टीस पडते. चेतनेमध्ये अचेतन प्रत्ययास येते. अनंतामध्ये शांताचे अमाप पीक उगवते. ज्ञानस्वरूप अज्ञानाने झाकले जाते व आनंदाच्या साम्राज्यातच दुःख अनुभवास येते. श्रुती सांगते की ज्या कारणापासून जग उत्पन्न होते, ज्याच्यामुळे ते जगते आणि ज्याच्यामध्ये अखेर त्याचा लय होतो, ते ब्रह्म होय. जग उत्पन्न करते म्हणून ब्रह्म जगाचे निमित्त कारण आहे. जगाचा उदय व विलय त्यामध्ये होतो म्हणून ब्रह्म जगाचे उपादान कारण आहे. वास्तविक ब्रह्माच्या ठिकाणी जगाचे कारणत्व नाही. उपादान कारणाच्या रूपात व गुणात बदल घडून जे कार्य प्रकटते त्याला परिणाम म्हणतात. परंतु उपादानात तत्वतः काहीच बदल न घडता जे कार्य प्रकटते त्याला त्या कारणास विवर्त म्हणतात. दोरीचे भान न होता तिच्या ठिकाणी साप दिसतो, तो साप दोरी या कारणाचे विवर्त होय. तसे जग हे ब्रह्माचे विवर्त आहे. विवर्त रूपी कार्य घडते तेव्हा उपादान कारण जसेच्या तसेच राहते. कार्याच्या आधी, कार्याच्या नंतर आणि कार्याच्या काळी उपादानात यत्किंचित बदल होत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की विवर्तरूपी कार्य दिसते आणि असते, पण त्याचे असणे उपादान कारणाच्या असण्याहून कमी सत्तेचे असते. ब्रह्मच जगाचे उपादान कारण आणि आधार आहे. परंतु ब्रह्म संपूर्ण सत्य आहे, तर जग संपूर्ण सत्य नाही. त्यामध्ये असत्याचे मिश्रण आहे. दोरीच्या ज्ञानाने सर्पाचा भास नाहीसा होतो, तसा ब्रह्मज्ञानाने जगाचा भास नाहीसा होतो. संतांना जगाचे भान असते, पण ते संपूर्ण खरे नाही याची खात्री असते. मायेमुळे जगाचा भास होतो. जगा एवढे कार्य निर्माण करणारी माया मोठी अचाट आहे. ती ब्रह्मात राहते, ब्रह्माचेच कार्य करते आणि सर्व करून पुन्हा ब्रह्मात दडी मारते. ब्रह्मच शक्तिरूपाने सर्व घडवते. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 8 समास 3 सूक्ष्म आशंका भाग 2. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.